भक्तिपरायण नवनाथ महाराज नागरे यांनी चारोधाम यात्रा केलेली आणि शिष्टाचारे यात्रा केल्यानंतर माउंद करण्याची पद्धती आपल्या भागात नाही पण देगलूर भागामध्ये पंढरपूरची वारी करून आले, देहूची वारी करून आले, आळंदीची वारी करून आले की त्याचंही माउंद करण्याची पद्धत आहे। परतूरला एक नामदेव शास्त्री म्हणून शिळवणी करीत ते पंढरपूरून आल्यानंतर आम्ही दोघं पंढरपूरून आलो पण आपल्याकडे ती पद्धती नाही। ते म्हणले महाराज आमच्याकडे माउंद आहे, तुम्ही जेवायला या म्हणले। ए पोरो ए ए आमच्याकडं माउंद आहे। मी म्हणलो कधी तुम्ही धामाला गेले? ते म्हणले नाही पंढरपूरून आलो ना मग माउंद आहे म्हणले। खरंय महाराज, तीर्थ केली कोटीवरी नाही देखिली पंढरी। अरे सगळ्या तीर्थाचं सार म्हणजे पंढरी, सगळ्या व्रताचं सार म्हणजे एकादशी आणि सगळ्या साधनाचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे विठ्ठला। पंढरी ज्यांनी पंढरीची वारी केली त्यांनी चारधाम केले, त्यांनी सप्तपुऱ्या केल्या, त्यांनी 12 ज्योतिर्लिंग केले, त्यांनी अष्टविनायक केले। सगळ्या तीर्थाचं सार म्हणजे पंढरी, सगळ्या व्रताचं सार म्हणजे एकादशी आणि सगळ्या साधनाचं सार म्हणजे भगवंताचं नाम आहे विठ्ठल। कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरी पाठी आले सर्व साधनाचे सार। बस जास्त बोलायचं नाही। एकादशी व्रत कारे न करशी व्रत सार, 15 दिवसा एक एकादशी कारे न करशी व्रत सार। सगळ्या व्रताचं ज्यांनी एकादशी व्रत केलं त्याला सगळे व्रत घडले विठ्ठला। आणि एकादशी सोडून बाकी सगळे केले काही लाज नाही महाराज त्याच्या। एकादशी व्रत केलं, कोणतंच व्रत केलं नाही तर त्याला सगळं व्रत घडल्याचं फल मिळतं। सगळे व्रत केले आणि एकादशी नाही केली तर त्याच्या जगण्यात लाज नाही। तसे सगळ्या यात्रा केल्या पण पंढरी पाहिली नाही। तीर्थे केली कोटीवरी नाही देखिली पंढरी, जळो त्याचे जाले पण विठ्ठला। मग तीर्थयात्रा नागरे महाराजांना तीर्थयात्रा केलेली आणि त्या निमित्तानं 3 दिवसाचा उत्सव आहे। मावंद खरा शब्द आहे तो मावद। आपण जे पुण्य केलं, मा म्हणजे नाही आणि वद वदती बोलणे, आपण जे पुण्य केलं त्याच्याबद्दल बोलायचं नाही। जिभेवर अग्निदेवता आहे, आपण केलेलं पाप जर सांगितलं तर पाप जळत असतं आणि आपण केलेलं पुण्य सांगितलं तर पुण्य जळत असतं। म्हणून तीर्थयात्रा केली ते सांगायचं नाही विठ्ठला। अरे ज्ञानोबा आहे नामदेवरायाने तीर्थयात्रा केली तर त्याचं माउंद देवानं केलं विठ्ठला। तीर्थयात्रा करू नये असं नाही। काही लोक म्हणते संतांना तीर्थयात्रेचा त्याग कोणीच केला नाही। म्हणले ज्ञानोबा म्हणले त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी व्यर्थ म्हणले। म्हणले का नाही? मग तीर्थयात्रा व्यर्थ आहे का नाही? अरे तसं नाही, तीर्थयात्रा व्यर्थ नाही। तुम्ही तीर्थयात्रेला गेले पण जाताना लोकांच्या उचापत्या करीत गेले, भांड्या पंचायती करीत गेले, तशा मूर्खाला म्हणले तुमचं व्यर्थ आहे। तीर्थाला जा, सगळ्या संत एकमुखानं। अरे ज्ञानोबा म्हणतात तीर्थव्रत भाव हरी रे करुणा, तीर्थव्रत भाव हरी रे करुणा, शांती दया पाहुणा, टाळ
दया पाहुना हरी करी शांती दया पाहुना हरी करी शांती दया पाहुना हरी करी तीर्थ व्रत भावाधारी रे करुणा तीर्थ व्रत भावाधारी रे करुणा तुला मनुष्य देह मिळाला तू तीर्थावर भाव ठेव तू व्रतावर भाव ठेव नरदेहात आला ज्ञानोबा म्हणतात मदालसेच्या रूपकामध्ये ज्ञानोबा सांगतात उठे पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंड उठे पुत्रा जाई बाळा साधू आणि संत जेथे आसती बाऊ दंड टाळ टाळ आसती बाऊ दंड जया माझी आत्मज्ञानी जो का न बोले वितंड बोले तो तू गुरु करी तुझ बुजविल प्रचंड तो तुझ बुजविल प्रचंड मर्याद मदाला मदाला आई असाव मदालसे सारखी बाप असाव ऋषभदेवा सारखा आणि बायको असाव चुडाली सारखी पाळण्यात उपदेश केला बाळा तुला मनुष्य देह मिळाला ह्या मायाजाळात तू गुतू नको उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंड तीर्थाला जा काहून नाही साधू आणि संत जेथे असते बा तिथं तीर्थाला साधू संत राहतात उदंड राहतात मग तिथं गेल्यावर कोणाच्या बी नादी लागू नको काही पोशाखाचे असतात काही आडनावाचे असतात काही चमत्काराचे असतात अशा रताळ्याच्या नादी नको लागू मग जया माझी आत्मज्ञानी त्याच्यात आत्मज्ञानी श्रोत्रिय कोणे ब्रह्मनिष्ठ कोणे दयाळू कोणे असा पहाय हलवणी खुंट आधी करावा बळकट दिसता बरा म्हणून नादी लागू नको दिसायला बरं असावं का असायला एका पोराला पोरगी देईना कोणी त्याचा बाप म्हणला तो ह्या कारण जिथं बरी वाटन ती सांग बामणाला गाडी टाकतो तिथंच लग्न लावतो तो औरंगाबादला गेला फिरायला एक दुल्हा दुल्हन दुकान आहे मोठा औरंगाबादला त्या दुकानापुढे 5-25 भावल्या होत्या त्याला त्याच्यातलीच एक बरी वाटली कशात त्याने बापाला फोन केला बाबा पैठण गेट जवळ दुल्हा दुल्हन दुकान आहे आणि दारात एक मुलगी आहे सुंदर आहे माझ्या पसंत आहे म्हणले तिच्या बापाला बोल हे दुकानदाराकडे गेला म्हणला दुकानदार 3 नंबरची पोरगी केवढ्याला आहे त्या दुकानदाराला दया आली खेड्यातला दिसतो वारकरी दुकानदार म्हणला बाळू ती मुलगी तुझ्या लायकीची नाही दुकानदाराला काय आली दया आली ती म्हणला बाळू ती मुलगी तुझ्या लायकीची नाही महाराज ह्यो खेड्यातला होता पण पाटील होता लायकी काढऱ्याला लागा तेव्हा म्हणला तू का मला छाटछूट समजे तू काय समजायला तू माझ्या लायकीची नाही अरे दुकाना सगळं तुला ऐकत घेईन दुकानदार म्हणला ही तर गेली नाही की ती भावली होती 300 रुपयाची केवढ्याची दुकानदार म्हणला 3000 तो म्हणला 5000 घे 5000 दिली तितक्यात बाप आला आता याचाच बाप तो बामण म्हणतो पाटील पोरगी पाहणं तो म्हणला पाहचीच नाही विलंब करिता लग्न लागलं
दृष्टांत संपला. मुलगी दिसायला बरी आहे का असायला बरी? उद्या चहा करून देईन का पोहे करून देईन? दिसायला बरी म्हणून दिसतं बरं म्हणून नादी लागू नका. ते हलून पहा. लोक नादी लागते आणि मग पश्चाताप करते. आजकाल तुम्ही संग दिसत लय बदमाश निघाला मग रात्री आधी कळत नव्हतं का तुला? कोणाच्या नादी लागत जाऊ नये. हलवणी खुंट आधी करावा बळकट मग तयाचे पाणी पिना छान के आणि गुरु करणा पैशान के. विठ्ठला म्हणून महाराज म्हणतात बाबा तू गुरु करी तो तुझ बुजवील प्रचंड. कोणाच्या नादी लागू नको. ज्ञानोबरायचं सांगणं तेच. चला तुम्ही नाथ महाराजाकडं. नाथ महाराजांचं काय म्हणणं आहे? तीर्थयात्रे सुखे जाऊ तीर्थयात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम बसा बसा वाचे विठ्ठल नाम घेऊ. तीर्थयात्रे सुखे जाऊ. बोला बोला. यात्रे सुखे जाऊ वाचे विठ्ठल नाम घेऊ. वाचे विठ्ठल नाम संता संगे सेवू संता संगे सेवू वासुदेव धनिवारी वासुदेव धनिवारी करू वासुदेव स्मरण वासुदेव बोला बोला. ज्ञानोबरा तीर्थयात्रा करा म्हणतात. नाथ महाराज म्हणतात तीर्थयात्रे सुखे जाऊ. आपण सगळे जाऊ पण जाताना वाचे विठ्ठल नाम घेऊ. देवाचं भजन करीत जाऊ. नाम घेता वाट चाली यत्ने पाऊला पाऊली. देवाकडे जाताना अरे गावातून मंदिराकडे जाताना गात जागा गात जागा गात जागा. टाळ 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 वाजवा टाळ. गात जागा 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 गात जागा. प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात गात जागा गात जागा गात जागा गात जागा गात जागा. प्रेम मागा विठ्ठला प्रेम मागा विठ्ठला विठ्ठला गात जागा गात जागा गात भजन करीत जा. मंदिराकडे चालले बिड्या फुकी जाऊ नका. तमाखू चोळी जाऊ नका. स्नान केलं की रामकृष्ण हरी. नसला काकडा पाठ नसला हरिपाठ पाठ तर रामकृष्ण हरी असा जप करीत जा. आणि मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मग कसं कुंकड जातं तुमच्या धोरणानं जा. पण मंदिरात जाताना
भजन करीत जा. लोकाला बोलत, लोकाच्या पंचायती करीत, लोकाचा चहा घेत घेत तसं जाऊ नका. काय गात जा? रामकृष्ण गीती गात, टाळ चिपुळ्या. अरे वारीला पंढरीला चालले, गात जा, भजन करीत जा. इकडे चिंता करीत जाऊ नका. देवाकड लक्ष देत भजन, देवाचं नामस्मरण करीत चला. काकडा हरिपाठ घेत चला. समाधीचे अभंग म्हणा, पत्रिकेचे अभंग म्हणा, नाटाचे अभंग म्हणा. हे दिंडीत अभंग झाले पाहिजे. विठ्ठल काही नालायक लोक डफडेच वाजले दिंडीत. म्हणावे त्या मूर्खा काय आता, म्हणावे त्या मूर्खा काय, म्हणावे त्या मूर्खा काय. धोरणच नाही राहिले महाराज. काही दिवसांना का पायात घुंगर बांधून नाचतच चलते. अरे हाती टाळ दिंडी, मुखी नाम गाणे. दिंडी म्हणजे विना, हाती टाळ, कुंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजती, डफडे नाही वाजती. काय वाजती? कुंच पताका झळकती, टाळ मृदंग वाजती, आनंद प्रेमे गरजती, भद्र जाती विठ्ठलाचे, आले हरीचे विनट कुंच पताकाचे भार, आले हरिदासाचे. महाराज अजून वारकऱ्याच्या दिंड्या पहा कशा चालतात, कशा चाली, कशा अभंग. नाही तर काही काय दिंड्या पहा कशा रंगात्या, अशा गवळणी रंगात्या. बाबा पुतळ्या, डोरलं, पैंजण, कमराला कंबर पठा. माऊलीच्या सोहळ्यात दिन गवळणी. आणि चाभरे लोक म्हणते आपले 500. दिंडीत का सगळे चांगले थोडेच राहते, काही चाभरे बी असते ना. ते काय म्हणते, अरे वारकऱ्याला द्या. जर एखादा महात्मा धन्य आनंदाची सापडली वेळ, असं लोक म्हणते काय चराट लावलं का नाही, खऱ्याला गिऱ्या त्याला चराट म्हणते काय. अरे आपल्या दिंडीत बंधन घातलं पाहिजे, पंचट गोळणी म्हणायच्या नाही. गाथ्यात तुकोबराय, ज्ञानोबराय, सावता महाराज, गोरोबा काका, नरहरी महाराज, निळोबराय कमी गवळणी आहेत का? त्यांचे अभंग, अरे वेळ पुरत नाही, अभंग होत नाहीत. विठ्ठला मग गात जा. आपलं चिंतन काय चाललं? चारीधामाला चालले, सप्तपुऱ्याला चालले, पंढरपूरला चालले, मंदिराकडे चालले. चांगलं भजन करा, पवित्र भजन करा. नाचत आनंद कल्लोळी, पवित्र गाणे, अपवित्र गाणे नाही. विठ्ठला मग तीर्थयात्रे सुखे जाऊ. नाथ महाराज बी सांगतात, चला तुकोबरायकडं. जव हे सकळ सिद्ध हातपाय दिले, मनुष्य देह दिला. हे हातात ताकद आहे, पायात ताकद आहे, इंद्रिय शाबूत आहेत, आयुष्य शिल्लक आहे, म्हातारपण दूर आहे. तू तीर्थयात्रे जाय, चुकू नको. काळ लांब आहे, तीर्थयात्रा करा. म्हणलं काऊन करा? गुरुवारी आमचे माशेगावचे तळ्यातील महाराज बळीराम महाराज सांगत असते,
आणि गुरुवरी चंद्रशेखर महाराज बी तो श्लोक सांगत असते, ज्या माणसाला सहज अवस्था प्राप्त होत नाही, सहज अवस्था ही उत्तम पुरुषाला प्राप्त होत असते. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा मूर्तिपूजाश्य, तीर्थयात्रा धमाधमा. सांगितल्याबरोबर लक्षात येतं उत्तम पुरुष काना वचनाची भेटी. पण ऐसा कवणे एको जो, वस्तू होणी उठी कवणे एको. एखादाच असतो कापराच्या जातीचे. अग्नी लावला की किती घंट्याला कापूर पेटतो? ताबडतोब. याला काय म्हणायचं? कापराच्या जातीचे. काही गौरीच्या जातीचे धुपत धुपत पेटत, इशिक सप्ते होणं लागत. मग त्याला माळ घाला वाटते का लागला पेटायला. हो काय? काही शेणाच्या जातीचे ते तर पेटत नाहीत, पण याची माळ काढते. उत्तमा सहज, मध्यमा ध्यान धारणा. ज्याला सहज त्याला ध्यान धारणा, आणि ज्याला ध्यान धारणा जमत नाही त्याला मूर्तीपूजा, आणि ज्याला मूर्तीपूजा जमत नाही त्याला म्हणते तू तीर्थाला जाय. तीर्थानं चित्त शुद्ध होत असतं. काय होत असतं? आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर ज्ञानाचा अधिकारीत असतो, आणि ज्ञान झाल्यानंतर मोक्ष होत असतो. विठ्ठला मग तीर्थयात्रा करा असं सगळ्यांना सांगितलं. पण तीर्थयात्रा करीत असताना भजन करीत करा, नामस्मरण करीत करा. आणि ज्याला जाणं होत नाही, लोकांचे पैसे काढून याजानं पैसे काढून जाऊ नका. याजानं पैसे काढून लग्न करू नका. याजानं पैसे काढून बापाचा तेरावा करू नका. तुमचे ऐपत असन असं करा. कोणी सांगितलं तुम्हाला लोकांचं कर्ज काढा आणि पुन्हा त्याच्या संग भांडणं करा? अरे पोरीचं लग्न लिंबूनी खाली कर ना, लिंबा खाली बी करू नको. कशा खाली कर? लिंब खाला बरे. लिंबूने खाली कर, ते लग्नच आहे ना. अरे देवाच्या बापाचं बेटावर झालं, दशरथाचं लग्न कुठं झालं? आणि पोटाला राम आले. इथं तो डीजे लावला, कोण जन्म तर काय मिळेल याचा? खरंय का खोटंय? बेटावर लग्न झालं. सूर्यनारायण अग्नि रूपानं होते, नारद ब्राह्मण रूपानं होते, आणि कौशल्या आणि दशरथ दोघच होते. विठ्ठला लोकांचे पैसे घ्यायचे, पोरीचे लग्न करायचे, आणि मग त्या देणारा संग भांडणं करायचे. करू नका. व्याजानं कर्ज. अरे तुम्हाला चौकत नसले चारीधाम, तुम्ही पंढरपूरला या. अवघेची तीर्थे घडते चंद्रभागा डोळा म्हणलं कस का घडते महाराज? अरे पंढरी म्हणजे काशी क्षेत्र आहे. काशी हे पंढरी, आकाशी हे पंढरी, आकाशी प्रयाग निरा नरसिंहपुरी. काशी हे पंढरी. पंढरी क्षेत्र म्हणजे काशी. प्रयाग निरा नरसिंहपुरी. पिंड ठेवा पुष्पपदी पदावरी, तेने पूर्वज होती पावन. वाराणसी गया पाहेरी द्वारका, वाराणसी गया पाहेरी द्वारका, परी गए तुका पंढरीचा, परी गए तुका पंढरी. ज्याला जौकत त्यांनी हे चारधाम करा, सप्तपुऱ्या करा, 12 ज्योतिर्लिंग करा. तसे नागरे महाराज आणि त्यांच्या मंडळी यांनी चारधाम यात्रा केली. महाराज 3.5 कोटी तीर्थ आहेत, आणि त्या तीर्थाचे राजे 3 आहेत. तीर्थाचे राजे कोण आहेत? 3 आहेत. प्रयागराज तीर्थाचा राजा. काय? प्रयागराज तीर्थाचा राजा. पुष्पकराज तीर्थाचा राजा आहे. त्र्यंबकहा तीर्थराज, त्र्यंबकहा तीर्थराज, त्र्यंबकहा तीर्थराज, त्र्यंबकहा तीर्थराज. असे तीर्थाचे राजे आहेत.
चार धाम आहेत, सप्तपुऱ्या आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, चारी धाम यात्रा केली. मग त्याचं मावंद करावं का, की त्याच्याबद्दल बोलायचं नाही. आता मावद पण अपभ्रम झालं मावंद, फलाहार पण झालं फराळ, बहुगुण पण झालं भगुण. विठ्ठल विठ्ठल मग नागरे महाराजांना, नवनाथ महाराज नागरे आणि त्यांच्या मंडळी यांनी चारोधाम यात्रा केली आणि त्याचं मावंद आहे. आणि आज त्याची सांगत आहे. 3 दिवसाचा कार्यक्रम आहे. गुरुवारी पांडुरंग महाराज घुले, हरिभक्तीपरायण अमृत महाराज जोशी अशा विद्वान मंडळीचे कार्यक्रम ठेवले. आणि काल्याची सेवा खास त्यांचीच पाहिजे होती मला, पण माझ्यासारख्या पामराकडे शेव, कारण काला देण्याकरताही अधिकारी लागतो आणि काला घेण्याकरताही अधिकारी लागतो. विठ्ठला खरी काल्याची सेवा गुरुवारी पांडुरंग महाराज घुले यांची होती, पण त्यांना काही अडचण आल्यामुळं त्यांनी माझ्याकडे दिली. विठ्ठला कारण सोन्या वाघिणीचं दूध ठेवाला जसं सोन्याचं पात्र लागत, तसं वाघिणीचं दूध काढणारा बी लागतो. ज्याला शेपुडी दूध काढू देत नाही ते वाघिणीचं दूध काढतो का? काला घेण्याकरता जसा अधिकारी लागतो तसा काला देण्याकरताही अधिकारी लागतो. विठ्ठला आपण पामर माणसं, मला आपला काला देण्याचा अधिकार नाही, आपल्यालाच काला मिळाला नाही तर आपण लोकाला काय देणार. पण नवनाथ महाराजांचं प्रेम म्हणून त्यांनी ही काल्याची सेवा माझ्यासारख्या पामराकडे दिलेली. आणि मावंदयानिमित्त हा 3 दिवसाचा उत्सव आहे, त्याची सांगत आहे. काल्याची सेवा आहे, काल्याकरता तुकोबरायचा अभंग आहे. आणि या अभंगात तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आता कोडूपणा राहिला नाही, प्रतिकूल अवस्था राहिली नाही, दुःख राहिलं नाही, तर आता माझी अवस्था कशी झाली. अभंगाच्या गोड झाले. मी तीर्थयात्रा केली, मी साधन केली, कशा करता? शेवटचा दिस गोड. आज शेवट गोड होणं म्हणजे 13व्याला बुंदी करणं शेवट गोड नाही. मरायच्या अगोदर आपला शेवट आपल्या हातानं गोड झाला पाहिजे. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुवर विठ्ठल बाबा घुले सांगायचे, अरे काळ याच्या अगोदर आपलं सगळं काम आवरून आपली वळकटी बांधून ठेवली पाहिजे. काळ आला की थांब घोंगडी झटकू देईन रगीची घडी म्हणायचं काम नाही पडलं पाहिजे. सल म्हणलं की निघालं पाहिजे. वळकटी बांधणं म्हणजे कर्तव्य संपन्न, मिळविणं संपन्न. असं मिळविलं पाहिजे की आता मिळवणं संपलं, आणि असं केलं पाहिजे की करणं संपलं पाहिजे. विठ्ठला आणि ते करणं म्हणजे काला आहे. ज्याच्या जीवनात काला मिळाला त्याचं मिळवायचं संपलेलं आहे, आणि ज्याच्या जीवनात काला मिळाला त्यांनी सगळं केलं म्हणून काला मिळाला. आता करणं संपलेलं आहे. विठ्ठला काला म्हणजे फल आहे, काला म्हणजे साध्य आहे,
काला म्हणजे प्रसाद आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून मरायच्या अगोदर काला घ्या. तुकोबरा म्हणले मी चिकाटीचा प्रयत्न केला. कशासाठी? याजसाठी केला होता अट्टहास. आणि म्हणले मग शेवट गोड कस काय? काला घेतल्याने झाला. याची लागी ओ मंत्र जप केला, याची लागी ओ वेदांत पाहिला, याची लागी ओ मंत्र जप केला. घेण्याकरता मंत्र जप केला. मी काला घेण्याकरता वेदांत पाहिला. लोकांची बनवाबनवी करण्याकरता नाही. मी काला घेण्याकरताच निधर्म अनुष्ठीला. याची लागी हो तेजी येले भोग. केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग. नाना साधनाच्या केल्या खटपटा. कशासाठी? काला घेण्यासाठी. आणि माझ्या जीवनात काला मिळाला. आमचा शेवट तो भला. माझा भाऊ गोड. किती गोड झाला. आता कडूपणा राहिलाच नाही. पिकलिया सेंद कडूपणा गेला. अगोदरची आमची अवस्था कशी होती? जसं शेंदाडू कच्चं असतं त्या टायमाला हिरवं असतं, टणक असतं आणि कडू असतं. मग आमचा हिरवेपणा गेला, आमचा टणकपणा गेला आणि आमचा कडूपणा गेला. हिरवेपणा म्हणजे अज्ञान, टणकपणा म्हणजे अहंकार अभिमान, कडूपणा म्हणजे जीवपणा. हा गेला. आणि काय झालं? कशामुळे गेला? देव तिळी आला, देव तिळी आला, देव तिळी आला, देव तिळी आला. गोडे गोड जीव झाला, गोडे गोड जीव झाला. साधला जीव झाला. देव तिळी आला. तिळी आला म्हणजे तिळाच्या राशीत घुसला नाही. तिळ हा स्निग्ध पदार्थ आहे. तिळ हा कसा आहे? स्निग्ध. तसं प्रेम स्निग्ध आहे. देव आमच्या प्रेमात आला, आमच्या भावात आला. देव तिळी आला आणि त्याचा परिणाम जीवाचा कडूपणा गेला आणि गोडे गोड जीव झाला. किती गोड झाला? अवघेची गोड झाली. विठ्ठला किती गोडपणा आला. महाराज म्हणतात सांगता येत नाही. गोड लागे परी सांगताची नाही. असा गोडपणा आला. म्हणजे प्रतिकूल कोणी राहिलं नाही, स्वभिन्न कोणी नाही, स्वविरोधी कोणी नाही आणि आपल्यापेक्षा बलवान कोणी नाही. मग आता भीती कोणाची? अगोदर गावातले विरोधात, घरातले विरोधात, सासरवाडीचे विरोधात, पाहुणे रावणे हात जोडे. माझं नाही म्हणे तुकाराम मला सांगा. गणानी गोत्र सर्व हसताती सर्व हसताती गेले ते माणूस सगळे घरातले नाव ठेवले, गावातले नाव ठेवले. तो का वेडा विचार करी बडबड फार. कोपला पाटील गावचे लोक, कोपला पाटील
घरातले प्रतिकूल, पाहुणे रावणे प्रतिकूल, पण काय योग आला महाराज, देवाची कृपा झाली. शास्त्रात 4 कृपा आहेत, अंतःकरण कृपा, शास्त्र कृपा, गुरु कृपा आणि ईश कृपा. माझ्या जीवनात अंतःकरण कृपा झाली, त्याने कृपा केली आम्हावरी. मनोराजा मनाची कृपा म्हणजे अंतःकरणाची कृपा. दुसरी शास्त्राची कृपा झाली, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा हेरा. आणि तिसरी सत्य गुरु राये कृपा मज केली. आणि चौथी तैसे आम्हा केले पांडुरंगी. पिकली असे झाला ते प्रमाण. विठ्ठल पांडुरंगी सत्य केला अनुग्रह. माझ्यावर पांडुरंगाची कृपा झाली, पांडुरंगाने अनुग्रह केला आणि त्याचा परिणाम अवघेची गुण. आता म्हणजे पांडुरंगाने अनुग्रह केला म्हणजे नेमकं काय केलं? अभंगाच्या दुसऱ्या साहे झाला पांडुरंग, साहे झाला पांडुरंग. इतका गोडपणा कोणीच प्रतिकूल. अरे गावात काही बीजेपीचे, काही राष्ट्रवादीचे, काही शिवसेनेचे आणि काही काँग्रेसचे, सगळे भांडणच. असं गाव म्हणल्यावर भांडणच व्हाले. मग भीती, एकमेकाला काय वाटू लागली, भीती, दुःख होतं. पण असा विचार झाला, एक माणूस गावातला असा निघाला की त्यांनी सगळं गाव एक केलं, सगळं बीजेपीच झालं. काय झालं? किंवा राष्ट्र, आपण का मी बीजेपीचा नाही, राष्ट्रवादीचा नाही, राष्ट्र कोणतं म्हणा, पण एकाच पार्टीचं गाव झालं. मग आता भीती कोणाची? आता आपल्याहून भिन्न राहिलं नाही, आपल्या विरोधात कोणी नाही आणि आपल्यापेक्षा बलवान कोणी नाही. देवानं सहाय्य केलं. जे प्रतिकूल होते सगळे अनुकूल, बायको अनुकूल, मुलगा अनुकूल, इव्हाई अनुकूल, जावाई अनुकूल, घरातले अनुकूल, दारातले अनुकूल, मग सगळे अनुकूल. अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. माणसाला दुःख केव्हा होतं? बायको केल्यावर होतं का मेल्यावर होतं? मेल्यावर दुःख होतं. पण जर बायको प्रतिकूल असेल, रोज नवऱ्याला बायकोच मारित असेल, तर मेल्यावर दुःख होतं का सुख होतं? काय बोलता राव तुम्ही? मेलेली पुरडली. तुम्ही सांगा किती नवरे बायका मारते? किती नवरे बायका मारते? मारित नाहीत का बायका? नवरे मारते का बायका नवऱ्याला मारते? आहे का नाही? आमच्या मुलीला जाळलं, आमच्या मुलीला फाशी दिली, मग त्याला दुःख होतं का सुख होतं? दुःखाला कदरला म्हणून मारली ना. मग तसं बायको सुखाला कारण नाही आणि बायको दुःखाला. बायको जर अनुकूल वागली तर सुख होतं आणि बायको प्रतिकूल वागली तर. आता पखवाज हा सुखरूप आहे का दुःखरूप आहे? पखवाज चांगला आहे का वाईट आहे? चांगला आहे. पण आमच्या सारखा वाजला तर चांगला आहे आणि कुंक डटांची केलं मग अनुकूल वाजला की सुख आहे आणि प्रतिकूल वाजला की पोरग सुखरूप आहे का दुःखरूप आहे? ते म्हणते कोडू मी माझं बसलो होतो उठून पुढ्या विठ्ठल महाराज. काहीतरी आमचे मेवणे का? अरे मग बोला काय? मग पुन्हा आमची बहीण त्याला दिली नाही, त्याची आम्ही केली. विठ्ठल आमचं वजनात काम आहे जरा, आहे का नाही वजनात? विठ्ठल कोणतीच वस्तू सुखाला कारण नाही आणि कोणतीच वस्तू अनुकूल झाली की सुख होतं. अरे कामावरला गडी आहे, तो अनुकूल वागला की मला सांगला काय होतो? आनंद वाटतो. आणि तोच आता प्रकाश महाराज गायन करायला लागले, उद्धव गायन करायला लागले. मग याने प्रतिकूल गायन केलं तर आपल्याला काय होतं? दुःख होतं. आता महादेव भाऊ आले, ते म्हणते कीर्तन सांग देवाचं, महादेव बसल्याला. मग जर अनुकूल बोललो तर त्याला तुम्हाला काय वाटणार? सुख वाटणार. आणि प्रतिकूल
कोणतंच सुखरूप नाही, कोणतं दुःख. अनुकूल झालं की सुख आणि प्रतिकूल झालं की दुःख. विठ्ठला. मग घरातले प्रतिकूल, गावातले प्रतिकूल, पाहुणे रावणे प्रतिकूल, जीवनात दुःख होतं. आता सगळेच अनुकूल झाले, अवघेची गोड झाले. म्हणले मग सगळे अनुकूल कशामुळे झाले? साह्य झाला पांडुरंग. अरे जग विरोधात जाऊ द्या आणि देव आपल्या बाजूने असो. गगन में जितने तारे है उतने ही शत्रु होय, एक नारायण कृपा करे तो बाल न बाका होय. विठ्ठला. किती आकाशा जेवढ्या चांदण्यात इतके शत्रू हो द्या, पण एका देवाची कृपा हो द्या, बाल न बाका होय. विठ्ठला. मग देव सखा जरी जगाऊ घे कृपा, देव राखे तया मारील कोण नमोड. अरे कर्णाच्या एका बाणात अर्जुनाचा काटा निघाला असता. कर्णासंग युद्ध सुरू झालं, जगाला दुःख होईल यात नवल नाही, देवाला दुःख झालं. आता माझ्या अर्जुनाचं कसं? म्हणून देवानं कपटीपणा केला, त्याचं चाक फसिलं आणि हान म्हणले बाण. काय म्हणले? कर्ण म्हणला देवा माझ्या हातात शस्त्र नाही. अर्जुन म्हणला देवा हे अनिती. देव म्हणले रताळू अनिती नाही हान, नाही तर तो तुला रेटवतो काय? झाला. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. अरे किती अर्जुनावर प्रेम होतं. अर्जुन जर रथातून खाली उतरायला तर देवाच्या पितांबरानं जी मांडी होती, देव अशी मांडी करायचे आणि त्या मांडीवर खेटरा सगट अर्जुन पाय द्यायचा. पुढं राहून अर्जुनाचं रक्षण केलं. मागे पुढे उभा, मागं राहून द्रौपदीचं केलं आणि पुढे राहून अर्जुनाचं केलं. मग देव सहाय्य झाला. धृतराष्ट्राने विचारलं संजय आपल्याकडून सैन्य जास्त आहे, बलाढ्य लोक आपल्याकडून आहेत, विजय कोणाचा होईल? संजयानं उत्तर यत्र योगेश्वर कृष्ण, जो कोण भगवान आहेत तिकडूनच विजय होणार आहे. विठ्ठला. अरे बाप विरोधात जाऊ द्या, माय विरोधात जाऊ द्या, युवाई विरोधात जाऊ द्या, देव आपल्या बाजूने असावा, काही होत नाही. म्हणून देवाचं ध्यान करा, त्याचं चिंतन करा. तुकोबरा म्हणतात साह्य झाला पांडुरंग. म्हणलं काय साह्य केलं? आत्मत्वानं संग दिला आणि बाह्य संग दिला. साठविला राहे हृदय संपूर्ण, साठविला राहे हृदय बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. साठविला राहे म्हणजे अंतर सान्निध्य आणि बाहेर धाकुटी मूर्ती उभा म्हणजे बाह्य सान्निध्य. विठ्ठला. देवाचं अंतर सान्निध्य झालं, आत्मत्वानं संग दिला. मग मी देव आहे आणि जगदेव असा भाव झाला. विष्णुमय जग वैष्णवाचा. मग सगळे देवच आहे, मग आता भीती कोणाची? सगळे देवच आहे. अवघेची देव झाले, अवघेची देव झाले. भाग गेला, शिन गेला, अवघा झाला. जो मागचा शिनभाग होता मागिले भरी आले, आता आनंदानं भरून निघाला. पांडुरंगानं सहकार्य. म्हणले महाराज ही अवस्था कशी प्राप्त झाली? पांडुरंगानं कृपा केली. कारण संसार सागरातून तारून नेणारा मोठा नावाडी, चांगला नावाडी, तारू भाला पांडुरंग पाय. आणि त्या पांडुरंगानं मला हाताला धरलं. मी त्याला प्रार्थना केली पांडुरंगाला, धरून या बाही भवातारी धरून या बाही भवातारी तुझे पाय
तू शिरोमणी आहेस, मग आमच्या बाहुबलाला धर, बाहुला धर आणि आम्हाला या संसार सागरातून पलीकडणे. आणि पांडुरंगाला माझी दया आली, पांडुरंगानं माझ्या हाताला धरलं आणि संसाराच्या पलीकडच्या तीराला आणलं. मी संसाराकडे पुन्हा परत मागं पाहिलं तर मला संसार दिसेनासा झाला. अभंगाच्या तिसऱ्या चरणात मग मी पलीकडच्या थडीला गेलो. कोणत्या थडीला गेलो? संसार सागराच्या पलीकडच्या कडीला, पलीकडच्या काठावर थडी, गंग थडी, दुधन थडी, शिनफणा थडी, अशी थडी म्हणतो का नाही तसं थडी म्हणजे पलीकडच्या काठावरचं गाव किंवा थडी. पिंपळगाव, कोणतं पिंपळगाव? थडी. बोरगाव थडी. थडी का काठावर लगा. विठ्ठल तसं आम्ही संसार सागराच्या पलीकडच्या थडीला गेलो आणि थडी पावता तो वाव. मी तिकडं गेलो आणि मग तिकडच्या कडीला गेल्यावर माग संसाराकड मी ब्रह्मदृष्टीनं पाहिलं, चर्मदृष्टीनं नाही. ब्रह्मदृष्टीनं पाहिलं तर मला संसार दिसेना. काय दिसलं? एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेहे नानास्ति किंचन. सगळं ब्रह्मच आहे, हे नाना जगत नाही असं श्रुतीनं सांगितलं. ज्ञानोबरा म्हणले श्रुतीनं नाही, माझा बी अनुभव तोच आहे. चला ज्ञानोबराकडं. प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली, प्रपंच नाहीच, हा देवच आहे. म्हणले कसं बोलता? चला नाथ महाराजाकडं. प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती प्रपंच झालाच नाही. म्हणजे कसं बोलता? चला तुकोबराकडं. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, न झाला प्रपंच आहे परब्रह्म. प्रपंच झालाच नाही, मग ब्रह्म आहे. सगळ्या संतांचा अनुभव हाच आहे. चला निळोबराकडं. एक एकटाची आसोनी एक, एकटा परमात्मा आहे आणि हे दिसायला चैतन्याची शोभा शोभत, चैतन्याची शोभा शोभत चैतन्य. म्हणले महाराज मग हे सगळं देव आहे. मग तुम्हाला आधी जग दिसत होतं, पण देवानं धरून पलीकडच्या कडीला नेलं, माझ्यावर कृपा केली आणि मी ब्रह्मदृष्टीनं पाहिलं. आता मला जग दिसत नाही, आता मी आंधळा झालो. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिशे तेथे. मी माझे हारपले ठाई जेथेच्या तेथे, आदृश्य तेची झाले काही दृश्य जे होते. सुखे मी निजोगा शून्य सारोनी ते. याला मुक्तातला आंधळा. आंधळ्याचे प्रकार आमचे वैकुंठवासी मधुकर बुवा शिंपी सांगायचे. ते म्हणायचे मुक्तातला आंधळा, बद्धातला आंधळा आणि मुमुक्षुतला आंधळा. ज्याला देवाचा परिचय झाला नाही तो बद्धातला आंधळा. आंधळी ती तुका म्हणे संसारी जी, ह्या बद्धातला आंधळा. बैसोने खोळी सुख गरबी राहे, हा मुमुक्षुतला आंधळा. आणि सहज मी आंधळा गा, हा मुक्तातला आंधळा. म्हणले महाराज मग जग कसं दिसाना? त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या शेवट सांग. तुका म्हणे गेले, 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 तुका म्हणे गेले. सोपन जागे टाळ टाळ वाजवा. सोपन जागे धारे
तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले. कसं जग दिसना. स्वप्नातून जाग झाल्या जसे स्वप्नातले पदार्थ दिसत नाही माझं तसं झालं. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगज. एक माणूस स्वप्नात भ्याला आणि मोठ्याने राजा आहे आणि मोठ्याने आढळला धावा. वाघ पाठीमाग लागला. काय म्हणला तो स्वप्नात म्हणला धावा. गाढ झोपीते पण झोपीतच आढळला धावा. वाघ पाठीमाग लागला. ते भालदार चोपदार भाले घेऊन बंदुकी घेऊन धावले. आता हे शहाणेत का मूर्ख होय प्रकाश बुवा. तो राजा काय म्हणतो धावा. वाघ पाठीमाग लागला झोपीते तो आणि बंदुकी घेऊन चालले. मग हे शहाणेत का मूर्ख प्रकाश बुवा. मूर्ख कोण उद्धव बुवा का. मग तुम्ही सांगा वाघ पाठी मागलेला का टाळपाखोज घेऊन जात असते का प्रकाश बुवा. काय वाघ पाठी मागलेला भाले लागते का नाही बंदुकी लागते का नाही का तिथं टाळपाखोज ना तो हा इठ्ठल बरोबर महामाधव बरोबर तिथं काय लागतील अरे वाघ पाठी माग लागल्यावर बरोबर आहे बंदुकी भाले लागतील पण हा झोपीत बराळायला लागला. इथं नाही त्याला जाग करणं हाच हेच औषधी. स्वप्नीची या भया ओखद चेवोची धनंजया अज्ञानमुळे या ज्ञानाची खडग विठला. स्वप्नीचे चेले जाय ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल लया. स्वप्नातलं जाग झालं की जात. तसं मला स्वरूप जागृती संतान देवानं दिली आणि त्या जागृतीमुळं हे जग दिशेन असं झालं. कशाप्रमाणे तुका म्हणे गेले स्वप्नीचे जागे झाले. पण याला कारण साय झाला पांडुरंग दिला अभ्यंतरी संग विठोबार कुमाई. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. चरित्र उच्चारावे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे केले देवे गोकुळे. आज काल्याच्या शिवाय वारकरी संप्रदायाचा दंड आहे. थोडक्यात अभंगाचं चिंतन करायचं आणि थोडक्यात काल्याचं चिंतन करायचं. कारण देवाचं चरित्र उच्चारल्याशिवाय काल्याचा अधिकार येत नाही आणि अधिकाराशिवाय काला देता येत नाही. मग देवाचं चरित्र उच्चार आचरण संताच्या चरित्राचं आणि उच्चार देवाच्या चरित्राचा. न देव चरितम चरित देवाच्या चरित्राचा आचार नाही उच्चार देवाच्या चरित्राचा आणि आचार संताच्या चरित्राचा. विठ्ठला मग आता देवाचं चरित्र उच्चारायचं. मग कोणत्या देवाचं देवाचे अनंत अवतार भगवान कृष्णाच्या चरित्राचं पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण म्हणले महाराज भगवंतानं काराकर हा चरित्र केलं. मथुरेत केलं द्वारकेत केलं वृंदावनात केलं कुरुक्षेत्रावर केलं गोकुळात केलं. मग कोणतं चरित्र चरित्र ते उच्चारावे केले देवे. म्हणले महाराज गोकुळात कमी केलं नाही. आपला टाइम संपला 10 ते 12 टाइम आहे 12 वाजलेले. मग आता लय लांबालांबी करू नका. आता ताकापुरतं रामायण करा. कोणतं करा आता भावार्थन तुळशी रामायण सांगूच नका. मग टाइम झालेला आहे ऊन डोक्यावर आहे. थोडक्यात सांगा म्हणले काय हरकत नाही. 8 अवस्थेत लीला केल्या गोकुळात. मग एवढं जमत नाही 2 अवस्थेतल्या सांगा. एदशे चरित्र केले नारायणी रांगता गोधने राखिताई. रांगतापणे चरित्र केलं त्याचा उच्चार करा. आणि गायी राखताना अरे गोकुळात जे मुलगा होता तो सामान्य होता. परब्रह्म निष्काम तो हा गोळ्या ब्रह्म कसे वेडावले निर्गुण होते सगुण झाले. त्रिभुवन उद्धरिले बाई गे
ब्रह्म कसे वेडावले बाई घेऊन वसुदेवे गोकुळा नेले यशोदेने खेळाविले बाई गे ब्रह्म कसे वेडा ब्रह्म गोकुळात आलतं कारण त्या बाया वेदातल्या श्रुती होत्या ते गवळी जपी तपी संन्यासी कर्मठ उपासक योगी ज्ञानी हे गवळी होते आणि त्यांची भक्ती पाहून देव पागल झाला आणि गोकुळात आला विठ्ठला तो पोटावर पडलाच नाही रांगायला लागला रांगत्यापणी चरित्र केलं रांगत रंगणी चोरित रांगाय लागले रांगत्यापणी चरित्र लोणी अरे तो ब्रह्म आहे ब्रह्म कुठं चोरी करतं का चोरीचं रूपक आहे त्यांनी सोनं चोरलं असतं 54,000 रुपये तोळा आहे त्यांनी लोणी का चोरलं लोणी सज्जन माणसाच्या चित्ताला लोण्याची उपमा आहे मूर्खाच्या चित्ताला नाही गोकुळातल्या बाया गोकुळातले गवळी सज्जन होते मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त चोरी येले नंदा आणि चोरी म्हटलं की घराण्याला सुरुवात झाली घराणे सांगाया आल्या गोकुळे घराण्याचं निमित्त होतं जसं चोरीचं रूपक आहे तसं घराण्याचं देवाला पहाव वाटायचं मीस पाणी याची गोविंदाची चट मग पहिली बाई जसवंती आली तिला मागं लावलं बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजीरवाने काय सांगता घराने गोकुळ जाणार तुम्ही 12 घरच्या 12 तुम्ही ठाईच्या वढाळा तुम्ही मोठ्या ढाल गजा पाटलाची बाई ऐकायला तयार नाही दुसरी बाई आली दुसरी आली धावत याने की बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना होय माग तोंड घेऊन चालली तुझ्या गळ्यात हात टाकला धरलं काऊन नाही तो मग अगं धरायला गेले पण नामदेव महाराज म्हणले बाई काऊन पळायली म्हणली नंदाच्या पोराला धरायचं नामदेवराव म्हणले येडे हळदी होय घराला रोजचे 3-3 कीर्तन करायलो तर आमच्या स्वप्नात येईना तुला तमाखू सुटाना तू धरती होय याला हा ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता हा कैसा येईल हाता गे गोकुळ तिला मागं लावलं तिसरी आली धावणी म्हणे गे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीशी गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तिला मागं लावलं परवा लांबच्या घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा हो डेरा फोडीला यशोदे सांग तुझ्या मुलाला चौथी मागं लावली पाचवी आली यशोदे अष्टदळ काढिली अंगणी वरी मुते चक्र पाणी तिला मग अष्टदळ म्हणजे 8 भोग अष्टदळ म्हणजे अष्टमहासिद्धी आणि देव आपल्या भक्ताला सिद्धीमध्ये आणि भोगामध्ये गुतू देत नाही देव म्हणून तुम्ही याच्यावर लगी करीत असतो काय करीत असतो अष्टदळ काढिले अंगणी वरी मुते चक्र पाणी विठ्ठला अशा बऱ्याच बाया आल्या पण एका एका बाईला रेटना मग अवघ्या मिळवणी गवळणी येती अंगणी जातो मी गोकुळ सोडोनी आमच्या सुना घेऊनी जातो मी गोकुळ सोडोनी आमच्या सुना घेऊनी हे बाई आमासे पावे ना कोठवर यशोदे 12 वाजून गेले आता कोरक सगुण गुणाचं तहानन गोजीरवाणं करते आवरी आवरी आपुला काना आवरी आवरी आपुला काना
व्याकुळ झाले, उन्हानं हार घालायला लागले, तहाना लागल्या लोकाला, आणि तो सगुण गुणाचं तहान गोजीरवानं करायली. तुला लाज आहे का? अजूनही लाज नाही. तुझ्या म्हणा जरा आवरत घे. एक मिनिट घेत का घंटा लांबी तू अजूनही लाज नाही तुझ्या मना. तुझी तुलाच गोड वाटे काना. पखवाच्या पाणी पिऊ पिऊ पखवाज वाजायला लागला. तुला काही लक्षात येईना विठ्ठल. सोपं नाही महाराज, तुम्ही वाजून पहा. टाळकरीला थांबता येईल ते पण टाळकरी वर पाय करून उभं राहील तसं वर आता ते गोबा द्यायला विठ्ठल. आम्हाला थांबता येईल पण सगळ्या संग ताकद त्याला लावा लागेल विठ्ठल. आवरत घे. आणि जर मुलाला आवरायचं नसलं तर आम्हाला जायचं सांग. जातो आम्ही गोकुळ सोडून. आमुच्या हे बाई आम्हाशी पाहावे ना. डोळे भरून आले ऐशी ऐकता घरानी. यशोदे नेनी आले पाणी. कृष्णा खोडी दे टाक पण भगवान ऐकत नाही. मग शाळेत घालायला ठरलं. त्या टायमा शाळा गाई घेऊन राहणं जायचं. भगवान म्हणले आई मी रानात जाईन पण मला रानात कोण विचारील तुला भूक लागली का. तू नेहमी विचारते कृष्णा तुला भूक लागली का. आई कोण मज पुषे शिनले भाग कोण विचारे. यशोदेचे डोळे भरून आले. पेंध्याला बोलवलं. पेंध्या जवळीच खेळा जाऊ नका दूरी. जाऊ नका दूरी. सांभाळा मुरारी प्राण माझा. माझा प्राण आहे याला सांभाळा. देवाचे डोळे. आई जगालाचा सांभाळ करणारा मी कोण मला सांभाळणार. भगवान रानात गेले. गाई चरायला सोडल्या. गाई चरण्यात रमल्या. गडी निवडले आणि खेळ सुरू केले. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे घमामा. घुमरी वाजे घुमरी वाजे घमामा. 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 घुमरी वाजे मर्द हमामा हुमरी हुतो तू 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 खेळ कानोबा. होतो तू 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 खेळ कानोबा. हमामा तोडा रे कानोबा. हमामा तोडा रे. होतो तू तू होतो तू तू होतो तू तू. हमामा होतो तू बरेच खेळ. विट्टी दांडू चेंडू लगोरी नाना परी. म्हणले आता कौर खेळता खांदे भार पोटी. खांद्यावर अभिमानाचं मी माझेपणाचं जाणीव शानिवेचं ओझे. आणि पोटात अत्यंत दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती मोक्ष सुखाचे भोके. भूक लागली अनंता. भूक लागली अनंता. भूक भूका लागल्या तुला कळत नाही का. न सांगता तुम्हा. मग भूका लागलेलं कळत नाही का तुम्हाला. अरे ह्या इंद्रिय रूपी गाई वळता वळता भागवलो वळिता गाई सैरा ओढाळा. म्हणले काय हरकत नाही चला वळू गाई. बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वनवन. म्हणले देवा 10 प्रकारच्या 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आम्ही पाहू. कृष्णा तू राख मनेरी. जन्म गेला मन आवरत नाही. आम्हाला कळत आम्ही कीर्तन कार्यत आम्ही असं वागू नये पण टाइम आल्यावर मन धोका देत. कळत. तुम्ही सांगा दारू प्यायला विचारा दारू कशी तुम्ही तू लय कुचिळी तू काहून. तुम्ही तंबाखू खाणारा का ते मला लय इतकं बेकार काम काहीत नाही तरी चोळीत तू. कळत का नाही तंबाखू खाणं वाईट आहे. मग खातेत का नाही माणसं. कोण खातेत.
माणसं खाते बरोबर ना. त्याचं घर गाढव कुठं खाते कोण खाते गाढव गढूळ पाणी पितो का नाही पित आणि माणसं साड्याला पेते मग हे गाढव का ते शाबीत गाढव मग देवा आता मनेरी गाय तुम्ही पहा काय हरकत नाही वेणू घेतला असा मधुर वेणू वाजवला मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू मधुर वेणू वाजवला. एक गोळ म्हणते सखे वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वेणू कवनाचा माय वाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे वेणू नादे गोवर्धनु गाजे. सखे वृंदावनात वेणू वाजायला कोणाचा वेणू आहे. एक गोळ म्हणते हरी की मुरली बाजी रे जमुना के तीर बाजे तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान धार सोडली धरले राण मी वृंदावनी गेले गेले राम आहार सावळिया आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली वाजवली मुरली आहार सावळिया कशी वाजवली मुरली मुरली. काय देवाची मुरली होती मला. तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देह भान घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले. सगळ्यांचे मन शांत झाले आणि सगळ्यांनी प्रार्थना आता मुरली बंद करा म्हणले. मुरली नको वाजवू मन मोहना मुरली नको वाजवू मन मोहना. मग मुरली बंद केली. करा म्हणले आता शोधऱ्या काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेळ म्हणते शिदोऱ्या काढल्या माझ्या आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावे. तुकाराम म्हणले देवा अरे तुझ्या प्रसादा करता तुझ्या पाया करता बायको मेली तरी बरं झालं म्हणलो पोरं मेले तरी बरं झालं. अरे सांग कोणता महाराज आहे दिवाळा निघाल्यावर बरं झालं म्हणणारा पण तुझ्या पाया करता बरे झाले देवा निघाले दिवाळी म्हणलो. आणि आज प्रसादाचा टाइम आला आज आम्हाला बाजूला करता का. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे देवा तुमच्या पाया करता कोणासाठी केली प्रपंचाची होळी कोणासाठी सांगा या पाया वेगळी माय बापा तुमच्या पाया करता संसाराला काडी लावली जाळूनी संसार बैसलो अंगणी आणि आता मला घरी धाडता का. तुकोबऱ्या बोलल्यावर देवाने सगळ्यांच्या सुद्धा एकत्र केल्या गोल पंक्ती बसवल्या मधात भगवान उभा राहिले शेला कमरेला बांधला बासरी शेल्यात खवली वेताची काठी शिंग बगलात घेतलं डाव्या हातामध्ये कवळ घेतलं लोणचं चटणी प्रत्येकाचं कांड्या कांड्यावर ठेवलं आणि विनोद करीत हास्य करीत भगवान काला वाढतात. दशमस्कंदामध्ये सुखाचार्य वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जटरपटयो शृंग वेत्रे च कक्षे वामे पानो मसृण कौलंत फलानि गुलशो तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदे हास्य नरवैस्वय स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ वाल कुंडली कवरदा हरि विठ्ठल
ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली माझ्या अल्पमतेप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. या जे बरोबरी गुरुवर यांचे चुकीचे उद्धटपणाचे बावळटपणाचे माझ्या बुद्धीचे दोष आहे. झाली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबरा तुकोबरा चरणी समर्पित करू. सेवेला पूर्णम देऊ. आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही नवनाथ महाराज नागरे आणि त्यांच्या पत्नी यांनी संत संगतीमध्ये तीर्थयात्रा केली. नामचिंतन करीत तीर्थयात्रा केली आणि त्यांचं माहुंदय आता त्यांचं परमार्थिक स्वभाव आहे, सेवाधारी स्वभाव आहे. काही आपल्या हातानं आपण लोकाला अन्नदान करा म्हणतो, नुसतं लोकालाच सांगतो. आपल्याही हातानं अन्नदान झालं पाहिजे. नाही तर आपला बाप विचारणार नुसतं लोकाला सांगत होता का तू पंक्ती करा, तो काय दिवा लावला असं विचार पाहतं की करिता एवढी आहे पुसता काय उत्तर. महाराज आमचे कैलास महाराज आमचे तळ्यातले गुरुवारी बळीराम महाराज यांच्याकडं कोणता कार्यक्रम असू द्या त्यांचं म्हणणं असतं शेवटला जे काय लागन ते मी करी जाईन म्हणते. तुम्ही किती सप्ते, आम्ही मागं 2 सप्ते झाले. अशी बरीचशी मंडळी कैलास महाराज करतात, आणखी काही मंडळी करतात. सगळे सहकार्य हवा. एखादा माणूस असेल की त्याच्या हातानं अन्नदान होत नसेल आणि सर्वाभूती द्यावे अन्न म्हणून नवनाथ महाराजानं माऊंद्याचं निमित्त केलं. त्यांनी 4 माणसात बी त्यांना माऊंद करता आलं असतं, पण निमित्त केलं आणि तुम्हा मला ही मेजवानी मिळाली. नामचिंतन घडलं, सेवा घडली, अन्नदान झालं. झाली सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णराम देऊ. एकदा सगळेजण प्रेमानं तुकोबरायचं भजन करू. मांडी घाला, हातानं टाळी वाजवा आणि प्रेमानं भजन करा. आता तुकोबरायचं भजन होईल, नंतर काल्याचा अभंग होईल, नंतर चाल होईल का नाही, नंतर आरती होईल आणि नंतर सत्कार होतील. टाळकरी खाली बसतील, कोणी उठायचं नाही. तुकाराम 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 तुकाराम